नमस्कार. प्रभू मॅथ्स चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओ नंबर 58 मध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण 3 पाहणार आहोत. प्रकरण 3 वर्तुळ सर्कल मधील सराव संच प्रॅक्टिस सेट 3.5 पाहणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे, व्हिडिओ नंबर 52 मध्ये या प्रकरणाचे आपण सर्व प्रॉपर्टीज, गुणधर्म पाहिलेले आहेत, थेरम पाहिलेले आहेत, प्रमेय पाहिलेले आहेत. तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, म्हणजे मी घेतलेली उदाहरणं तुम्हाला नक्कीच समजतील, लक्षात येतील. तर जाऊया आपण व्हिडिओ क्रमांक 58 मध्ये. प्रश्न पहिला. पुन्हा एकदा प्रश्नाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला लक्षात आणून देतो, चुकून अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. 3.5. A ray PQ touched the circle at point Q. PQ is equal to 12, PR is equal to 8. Find PS and RS. काय दिले बघा आपणाला? सर्कल दिले. या सर्कल मध्ये एक टँजंट सिकॅन्ड दिलाय आणि एक टँजंट दिलेले. यामध्ये हे Q, हे P, हे R आणि हे S आहे. ओके. काय सांगितलंय बघा, बिंदू Q हा स्पर्श बिंदू आहे. PQ बरोबर 12. PQ बरोबर किती दिले? 12 दिले. PQ बरोबर 12. त्यानंतर PR बरोबर 8. PR किती दिले? 8. तर तुम्हाला RS आपणाला शोधायचे. काय शोधायचे? RS शोधायचे. मग एक लक्षात घ्या मित्रांनो, PQ ही स्पर्शिका आहे आणि PRS ही सिकॅन्ट आहे. टँजंट सिकॅन्ट आहे. स्पर्शिका वृत्तछेदिका आहे. मग स्पर्शिका वृत्तछेदिका या प्रमेयानुसार आपण काय लिखाण करणार आहे? PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू PS. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू PS. बघूया काय होते. प्रश्नाला कशी सुरुवात करायची, उत्तराला कशी सुरुवात करायची बघा. लिखाण करू शकतो आपण काय? PQ ही स्पर्शिका आहे. PQ ही स्पर्शिका आहे आणि PS ही वृत्तछेदिका आहे. PQ is tangent and PS is tangent secant. Hence, by tangent secant segment थेरम म्हणून स्पर्शिका वृत्तछेदिका प्रमेयानुसार असं लिखाण करा. आणि डायरेक्ट या वाक्यानं सुद्धा सुरुवात केली तरी काय हरकत नाही. ओके. तर स्पर्शिका वृत्तछेदिका प्रमेयानुसार आपणाला या ठिकाणी काय आपला फॉर्म्युला तयार होतोय? PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू PS. स्पर्शिकेचा स्क्वेअर इज इक्वल टू बाहेरचा तुकडा गुणिले बाहेर पासून आतपर्यंतचा तुकडा, असं लक्षात घ्यायचं सूत्र. किमती ठेवूया. 12चा वर्ग बरोबर PR आहे 8 इंटू आपणाला PS आपणाला पहिल्यांदा शोधायचे आहे आणि मग आपणाला RS शोधता येईल. ठीक आहे. 12चा वर्ग 144 छेद 8 बरोबर PS. भाग घालवा. PS बरोबर 8 एक्के 8, 8 8 64, म्हणजे PS बरोबर किती येईल? 18 येईल. PS किती येईल? 18 येईल. आपणाला RS विचारले. डायरेक्ट चला, RS बरोबर PS वजा PR. का बरं? P डॅश R डॅश. यस, डायरेक्ट लिहिलंय मी, बेरजेचं म्हणजे बेरीज न दाखवता. किमती ठेवूया.
PS किती आहे आपली 18, PR किती आहे 8 आहे, म्हणजे RS किती आली आपली 10 आली. RS किती आली 10 एकक अशी आली. अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न पहिला आपला असा आहे. सोपे प्रश्न आहेत, पाचही प्रश्न सोपे आहेत. छोटा असा सराव संच आहे, प्रॅक्टिस सेट आहे. स्क्रीनशॉट करा आणि उत्तर तुम्ही नोटबुक मध्ये लिहा. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय सांगितलंय बघा. जीवा MN आणि जीवा RS आकृती काढूया. क्वेश्चन नंबर 2. जीवा MN आणि जीवा RS एकमेकींना D बिंदूत छेदतात. जर RD बरोबर 15, RD किती सांगितले 15, त्यानंतर DS किती सांगितले मित्रांनो बघा 4, MD किती सांगितले 8, तर आपणाला DN बरोबर शोधायचा आहे. तर आपणाला काय करायचं आहे, DN बरोबर शोधायचा आहे. सेमीचा प्रश्न, कॉर्ड MN आणि कॉर्ड RS इंटरसेक्ट ऍट पॉइंट D. तर आपणाला या विचारलेल्या किमती काढायच्या आहेत. पहिल्यांदा आपण DN ची किंमत काढणार आहोत. तर मित्रांनो ज्या वेळेला अशा दोन जीवा आतल्या बाजूला छेदत असतील, आंतरविभाजन करत असतील, त्यावेळेचा फॉर्म्युला काय तयार होतोय, तर एक 4 तुकडे तयार झालेत, MD DN आणि RD DS. तर या 4 तुकड्यामध्ये MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS करायचं. ओके, MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS, म्हणजे दोन जीवांच्या आंतरविभाजनाच्या प्रमेयानुसार बाय थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड. अशी सुरुवात करा. बाय थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड, इंटरसेक्टिंग कॉर्ड दोन जीवांच्या आंतरविभाजनाच्या प्रमेयानुसार, दोन जीवांच्या आंतरविभाजनाच्या प्रमेयानुसार, इंटरनल म्हणा, काय सूत्र तयार झालं, MD इंटू DN इज इक्वल टू RD इंटू DS. MD इंटू DN इज इक्वल टू RD इंटू DS. किमती ठेवा. MD किती दिले बघा 8, व्हॅल्यू बघा, DN काय काढायचं आहे आपल्याला. पुन्हा RD किती दिले 15 आणि पुन्हा DS किती दिल्या 4. DN ची किंमत काढायची म्हणजे 8 चा आपल्याला साइड चेंज करायचा आहे. साइड चेंज केल्यावर डिवायडेड बाय होईल. 15 गुणिले 4 भागिले 8, 4 एके 4, 4 दुनी 8, बे 1 बे, बे 7 14, बे 5 10, 7.5 युनिट एकक. युनिट एकक. 2 मार्कासाठीच हे गणित आहे मित्रांनो, आणि 2 मार्काला तुम्हाला विचारलं जाईल. यातलाच दुसरा प्रश्न आपल्याला असा दिलाय, इफ RS इज इक्वल टू 18. बघा, पूर्ण R पासून S किती दिले तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये 18 दिले. R पासून S तुम्हाला 18 दिले. MD 9 दिले. MD किती दिले 9 दिले आणि DN तुम्हाला 8 दिले. तर तुम्हाला DS काढायचे. तर तुम्हाला काय काढायचे आहे, DS काढायचे. मग आपण काय करूया, समजा ही जर x मानली तर ऑफकोर्स RD किती येईल 18 वजा x. मग काय करायचं आपण या ठिकाणी, तर आहे असंच प्रमेय गुणधर्म लिहायचा. काय,
दोन जीवांच्या आंतरछेदनाचा गुणधर्म किंवा छेदनाच्या गुणधर्मानुसार असं लिहा. मग सूत्र आहे असंच लिहा, md इंटू dn इज इक्वल टू rd इंटू ds. हेन्स किमती ठेवा. मग किमती ठेवताना कसं होईल बघा. आता md किती आहे 9, dn किती आहे 8, rd किती आहे बघा, rd 18 वजा x गुणिले x. 9 8 72 कंस सोडवा. 18x वजा x वर्ग, x न गुणल्यानंतर अशा प्रकारचं समीकरण आता तयार होईल. हे सगळं इकडं आणा म्हणजे काय होईल बघा, x वर्ग वजा 18x अधिक 72 बरोबर 0. मग 72 आता गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज 18 आली पाहिजे. अशा प्रकारच्या दोन संख्या कोणत्या असतील त्या दोन संख्या. तर 12 72. आता इथं आपला अल्जेब्रा आला, गणित भाग 1 प्रकरण 2 वर्ग समीकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील हा भाग आला. म्हणजे आपणाला या ठिकाणी गुणाकार धन आहे आणि बेरजेची जोडी पाहिजे. आपण डायरेक्ट जाऊया x वजा 12 आणि x वजा 6. का 12 आणि 6 18 आणि वजा वजांचा गुणाकार अधिक 12 72 इज इक्वल टू 0. x वजा 12 बरोबर 0 और x वजा 6 बरोबर 0. म्हणून x बरोबर 12 किंवा x बरोबर 6. मग ds ची किंमत 12 किंवा 6 असे आपल्याला दोन उत्तर स्वीकारावी लागतील. जर ds आपण 12 घेतला तर rd 6 येईल. जर ds आपण 6 घेतला तर rd आपली किती येईल 12 येईल. ओके, अशा पद्धतीनं आपला हा दुसरा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेला आहे, कंप्लीट केलेला आहे. याचा स्क्रीनशॉट काढा आणि आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. तिसरा क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 3. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय काय आपणाला सांगितले बघा. वर्तुळ दिलेलंच आहे. DECA O and B. स्पर्श बिंदू काय दिला आपणाला B. काय सांगितले, O is the center of the circle and B is a point of contact. Seg OE perpendicular seg AD. AB is equal to 12, AC is equal to 8. Find AD, DC and DE. मराठी मीडियम. OE लंब AD दिलेले आहे. OE लंब AD, लंब म्हणजे इथं 90 अंशाचा कोन आला. शिवाय AB ची किंमत आपणाला 12 दिले. A पासून B किती दिले 12. आकृती वाचन म्हणायचं म्हणजे नुसता प्रश्न वाचायचा नाही. भूमितीमध्ये काय करायचं, गणित भाग 2 मध्ये काय करायचं, प्रश्न वाचत वाचत अशा किमती आपण त्या इथं ठेवायच्या किंवा त्या असलेल्या अक्षरांकडे लक्ष द्यायचं, बाजूंकडे लक्ष द्यायचं. AC बरोबर 8 सांगितले म्हणजे A पासून C पर्यंत किती सांगितले अंतर 8 सांगितले. तर तुम्हाला काय काढायच्या, AD काढायच्या. आता AD काढायसाठी आपल्याला DC माहित करून घ्यायचे आणि DC विचारलेलीच आहे. शिवाय आपणाला DE पण काढायचे. मग कसं काढणार आहोत आपण बघा, मी सांगतो तुम्हाला. शांतपणाने विचार केला तर OE तात्पुरती नाही असं समजा. जर OE नाही असं समजलं तर AB आपली टँजंट झाली आणि ACD ही आपली टँजंट सिकँट झाली. मग
बाय टँजंट सिकँड सेगमेंट थेरम. स्पर्शिका वृत्तछेदिका नुसार काय प्रमेय तयार होतंय, सूत्र तयार होतंय. AB वर्ग बरोबर AC गुणिले AD. मग आपली AD ची किंमत या सूत्रानुसार निघत. AD ची किंमत या सूत्रानुसार निघाली की मग आपण काय करणार आहे, AD मधून CA वजा केलं की DC निघत. मग DC ची किंमत पण विचारली आहे आणि मग परत आता इथं पक्षातच सांगितलंय OE लंब DC. मग त्यावेळेला मी काय करणार आहे, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. A perpendicular drawn from the center to the chord is bisect to the chord. म्हणजे याच्यानुसार DE बरोबर EC येणार आणि आपण जेवढी DC केली आहे त्या DC च्या निम्मी आपली DE असणार आहे. या पद्धतीत आपण जाणार आहोत. करूया आपण सुरुवात. बाय मगाशी लिखाण आपण केलंय, DA ही वृत्तछेदिका आहे, AB ही स्पर्शिका आहे. डायरेक्ट आपण लिखाण केलं तरी चालतंय. कसं, या पद्धतीत AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD आणि याला मात्र तुम्ही आधार देऊ शकता. काय, टँजंट सिकँड सेगमेंट थेरम. स्पर्शिका वृत्तछेदिका प्रमेयानुसार. कारण एक स्पर्शिका आहे आणि एक वृत्तछेदिका आहे. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार. मग किमती ठेवूया. AB किती आहे बघा, 12चा वर्ग. AC 8 गुणिले आपणाला AD काढायचे आहे म्हणून AD बरोबर 144 भागिले 8. AD बरोबर 18 8 44 भाग घालवा. 8 एके 8 6 उरतात 8 8 64. म्हणून AD ची किंमत किती आली आपली, 18 आली. आपणाला DC विचारले. डायरेक्ट जाऊया किंवा तुम्हाला जर पटत नसेल तर आपण नियमानं पण जाऊया. अर्थात हे काय मी विरुद्ध नियमाच्या जातोय असं पण काय नाही, डायरेक्ट म्हणतोय मी. त्याच्याऐवजी तुमचं काय म्हणणं आहे, AD ची किंमत बरोबर DC अधिक AC. किमती ठेवा. 18 बरोबर DC अधिक 8. DC बरोबर 18 वजा 8. DC बरोबर किती येईल, अर्थात 10 येईल. DC बरोबर किती येईल, 10 येईल. आता DC ची किंमत 10 आली म्हणजे आपणाला आता DE ची किंमत काढायला येते. मला तुम्हाला लक्षात असा परत आणायचं आहे की हे प्रमेय तुमचं 9वीतलं आहे, हे प्रमेय 10वीत नाहीच आहे. म्हणजे 9वीतली प्रमेय सुद्धा तुम्हाला वापरावी लागतात. मग ह्याचे नोट डाऊन तुम्ही वर समासामध्ये करू शकता. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड इज बायसेक्टर टू द कॉर्ड. लिखाण करून ठेवा. मग मी या ठिकाणी असं म्हणेन, OE लंब AD म्हणजेच दॅट इज, असं लिखाण करा. म्हणजेच OE लंब EC. काही फरक पडत नाही. AD ला पण लंबच आहे आणि DC ला पण लंबच असणार आहे. म्हणून बाय थेरम प्रमेयानुसार DE बरोबर EC. इथं सरळ म्हणा, प्रमेयानुसार बाय थेरम. स्पर्शिका जीवेच्या लंबतेचे, माफ करा, जीवेच्या लंबतेचे प्रमेय. थेरम ऑफ परपेंडिक्युलरिटी ऑफ कॉर्ड असं म्हणलं तर चालतंय किंवा नुसतं प्रमेयानुसार म्हणलं तर चालतंय. एखादा म्हणला मी प्रमेय लिहू का, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. अरे छान, व्हेरी गुड. लिहिलं तरी चालतं. या प्रमेयानुसार इथं स्टार केलेल्या जागेवर सुद्धा लिहू शकता. बर, मग काय, म्हणून मी लिहिणार DE बरोबर 1/2 गुणिले DC. 1/2 गुणिले DC आपली 10 आली म्हणून DE बरोबर आपलं उत्तर किती येईल,
5 एकक. प्रत्येक ठिकाणी मित्रांनो एकक लिहा, कारण काय होतंय, एकक शब्द नसला, सेंटीमीटर वगैरे नसलं लिखाणात तर आपले मार्क्स जाण्याची शक्यता असते. ओके, मला वाटतं प्रश्न क्रमांक 3 ही तुमच्या लक्षात आलेला असेल. छोटे छोटे प्रश्न आहेत मित्रांनो, तुमच्या लक्षात शुअरली येत असतील. यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 आहे. तुम्हाला PQ 6 दिलेले आहे, QR 10 दिलेले आहे आणि डायरेक्ट तुम्हाला TS काढायचे. बघूया, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल. प्रश्न क्रमांक 3 झाला आपला. बघूया प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 काय सांगितलंय बघा. वर्तुळ दिलंय तुम्हाला. या वर्तुळामध्ये 2 अशा जीवा दिलेल्या आहेत. PQ तुमची 6 आहे, QR तुम्हाला 10 दिले, PS 8 आहे. तर तुम्हाला TS काढायचे. काय करायचे तुम्हाला? TS काढायचे. मग कसं काढणार आहात ते? तर मगाशी जसं 2 जीवांच्या आंतरछेदनाचा गुणधर्म वापरला, अगदी तसाच 2 जीवांच्या बाह्य विभाजनाचा सुद्धा गुणधर्म आहे. टँजंट सिकँड सेगमेंट थेरम इन एक्सटर्नल. मग या पद्धतीत सुद्धा आपण सूत्र काय तयार करू शकतो? तर PS गुणिले PT. मला वाटतं मी प्रश्न न वाचता डायरेक्ट आकृती काढल्या, वाचण्यासारखं काय नाहीच आहे त्याच्यामध्ये. जी किंमत या दिली ती लिहिलेली आहे मी. PS गुणिले PT बरोबर PQ गुणिले PR. हे लक्षात कसं ठेवायचं? डोळे बंद करून वर्तुळ दिसलं पाहिजे, 2 जीवा दिसल्या पाहिजे. 2 जीवा वाढवल्यानंतर त्या 2 जीवा ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूपासूनचं अंतर वर्तुळापर्यंत, म्हणजे बाहेरचा तुकडा गुणिले बाहेरपासून आतचा तुकडा इज इक्वल टू बाहेरचा तुकडा गुणिले बाहेरपासून आतचा तुकडा. असं स्वगत म्हणायचं, स्वतःशी म्हणायचं. स्वतःशी म्हणल्यानंतर आकृतीत कुठलीही नावं येऊ दे, कसलीही नावं येऊ दे, तुमचं स्वतःचं जे बोलणं आहे त्याच्यानुसार तुम्हाला सूत्र तयार करता येतं. म्हणून मी या ठिकाणी म्हणतो काय, 2 जीवांच्या बाह्य छेदनाच्या किंवा विभाजनाच्या गुणधर्मानुसार बाय इंटरसेक्टिंग chord at एक्सटर्नल डिव्हिजन. 2 जीवांच्या बाह्य छेदनाच्या बाह्य विभाजनाच्या गुणधर्मानुसार सूत्र काय तयार होतंय? बाहेरचा तुकडा एकाचा गुणिले एका जीवेच्या बाबतीतला बाहेर पासून आतपर्यंतचा तुकडा इज इक्वल टू PQ गुणिले PR. PS ची किंमत किती आहे बघा? 8. आपणाला PT काढावी लागेल पहिल्यांदा. PQ किती आहे बघा? 6 गुणिले PR बघा 10 आणि 6 16 येणार. कसं? जर तुम्ही इथे म्हणा PQ अधिक QR बरोबर 6 अधिक 10 बरोबर 16 बरोबर PR. लिहा. हे खरं आपण वर तयार केलं असतं तर आणखी चांगलं झालं असतं, पण जरी नाही लिहिलं आपण जर तर न इफ नॉट न सुद्धा स्टेटमेंट करू शकतो, आधार देऊ शकतो, सपोर्ट देऊ शकतो. आता पुढं म्हणून PT बरोबर 6 गुणिले 16 छेद 8. 8 एक्के 8, 8 दुनी 16. म्हणून PT बरोबर 6 दुनी 12 एकक. ही किंमत आपली
आलेली आहे. आता पीटी तुमची 12 आलेली आहे, तुम्हाला टीएस विचारले, पीटी आल्या, टीएस विचारल्या. लिहा मग. डायरेक्ट लिहिणार असाल तर डायरेक्ट पण लिहा. डायरेक्ट कसं लिहू शकतो? टीएस काढायच्या म्हणजे मोठ्या बाजूतून लहान बाजू दिलेली बाजू वजा करायची, म्हणजे 12 वजा 8 म्हणून टीएस बरोबर किती येईल? 4 एकक. किती येईल? 4 एकक. अशा पद्धतीने मित्रांनो आपला हा चौथाही प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. यातले 3.5 मधले जवळजवळ सगळे प्रश्न हे 2-2 मार्काचे आहेत. किमान 2, जास्तीत जास्त 3 मार्कासाठी येतील. फक्त तुम्हाला यामध्ये लक्षात आलं पाहिजे स्पर्शिका आहे, वृत्तछेदिका आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. 2 जीवा आहेत पण ह्या आत छेदतायत, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. 2 जीवा आहेत पण ह्या बाहेरच्या बाजूला छेदतायत, त्याच्यासाठी काय करायचं आहे. या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. हे तुम्हाला शाळेतले टीचर सांगणार नाही. माझा व्हिडिओ बघून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणार नाही. व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघितला तर मी पुन्हा पुन्हा सांगितल्यासारखंच होणार आहे. या गोष्टी तुम्हाला स्वतःला समजून घ्यायच्या आहेत. आणि स्वतःला समजून घेण्यासाठी तुम्ही काय करा, पुन्हा पुन्हा या गणितांचा सराव करा, म्हणजे लक्षात येईल. बघूया व्हिडिओ नंबर 58 आणि सराव संच प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये शेवटचा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे. आकृती कशी आहे बघायची. केंद्र एच दिलेला आहे, एफ, त्यानंतर ही इथं डी नाव आहे, इथं जी नाव आहे. काय सांगितलंय? सेग ईएफ इज डायमीटर. डायमीटर म्हणलंय. आता डायमीटर म्हणजे लगेच तुम्हाला तो डायमीटरची प्रॉपर्टी आठवली पाहिजे. डायमीटर इज डबल ऑफ रेडियस अँड रेडियस इज 1/2 ऑफ डायमीटर. जेव्हा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. एवढ्या शब्दावरून एवढं पण आठवलं पाहिजे. सेग डीएफ इज टँजंट सेगमेंट. इट इज अ टँजंट सेगमेंट. द रेडियस ऑफ द सर्कल इज आर. हे आपणाला आर दिलेले आहे. ऑफकोर्स EH and HF आर सेम रेडी ऑफ सर्कल, सो बोथ आर R. Then prove that DE into GE is equal to 4R square. मराठी मीडियमचा प्रश्न काय सांगितलाय बघा. EF हा वर्तुळाचा व्यास आहे. EF DF ही स्पर्शिका खंड आहे. वर्तुळाची त्रिज्या R आहे, तर सिद्ध करा DE गुणिले GE बरोबर 4R. मित्रांनो, काही प्रश्न असे आहेत, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे यात काय करायचं हे पटकन कळत नाही, परंतु या प्रकरणानुसार तुमच्या 3.5 नुसार तरी किमान तुमच्या लक्षात येतंय DF ही स्पर्शिका आहे आणि DGE ही वृत्तछेदिका आहे. म्हणजे तुम्हाला स्पर्शिका वृत्तछेदिका प्रमेयानुसार टँजंट सेगमेंट नुसार एक गुणधर्म वापरता येतोय. आणि नक्कीच सराव केल्यानंतरच कळणार आहे आपणाला पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा आहे. पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये एका बाजूच्या जागेवर आपणाला किंमत ठेवायची आहे. मित्रांनो, ती किंमत ठेवली की 4R वर्ग बरोबर DE गुणिले GE असं लिखाण येईल. हा प्रश्न तसा पूर्वीच्या अभ्यासक्रमातील क गटातला प्रश्न आहे. वारंवार हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला, मागच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे, ज्या वेळेला 75 गुणाची प्रश्नपत्रिका असायची. क गटातला हा प्रश्न आहे. 5 मार्कासाठी हा प्रश्न त्या काळी होता. अर्थात तुम्हाला या प्रश्नाला
3 ते 4 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकेल, हे तितकंच सत्य आहे. बघूया कसा प्रश्न सोडवायचा आहे. सुरुवात करतो मी. टँजंट सिकँड सेगमेंट थेरम. टँजंट सिकँड सेगमेंट थेरम. स्पर्शिका छेदिका, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. रेषाखंडाचे प्रमेय नुसार काय लिहिणार आहे मी? df स्क्वेअर इज इक्वल टू बाहेरचा तुकडा गुणिले बाहेर पासून आतपर्यंतचा तुकडा, याला एक आकडा देणार. पुन्हा काय म्हणणार आहे? त्रिकोण DFE, बघा काळजीपूर्वक. इन ट्रायंगल DFE काय? HF परपेंडिक्युलर DF स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. टँजंट इज परपेंडिक्युलर टू रॅडियस. म्हणून कोन F इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, प्रमेयानुसार, बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. काय सांगतंय पायथागोरस थेरम? बघा, F90 चा आला मित्रांनो. परत आठवण प्रकरण 1 ची. पहिलं दुसरं अक्षर, दुसरं तिसरं अक्षर आणि पहिलं तिसरं अक्षर. यात F तुमचा 90 चा आहे, म्हणजे DE हा कर्ण असणार आहे. DE हा कर्ण असणार आहे. म्हणून DE स्क्वेअर इज इक्वल टू, DE स्क्वेअर इज इक्वल टू EF स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. ओके. म्हणून DE स्क्वेअर इज इक्वल टू EF, EF म्हणजे 2R कंसाचा वर्ग अधिक DF वर्ग. म्हणून 4R वर्ग DE वर्ग वजा मी काय करतो DF वर्ग बरोबर कंसाचा वर्ग म्हणजे 4R वर्ग. म्हणून 4R वर्ग बरोबर DE वर्ग, DE वर्ग वजा DF. हो का, इथे DF ची किंमत मी काढलेली आहे. DG गुणिले DE. काय लिहितोय मी? DG गुणिले DE, याला म्हणूया 1 वरून. इज इक्वल टू, दोन्ही मध्ये DE कॉमन आहे मित्रांनो. मी DE कॉमन काढला. DE गुणिले कंसात इथलं DE राहील वजा DE बाहेर गेल्यानंतर DG राहील. परत DE गुणिले आता DE, यातनं DG घालवलं तर EG तयार होते बघा. जर E डॅश G डॅश D असं लिखाण करा. जर E डॅश G डॅश D, त्याच्यानुसार DE वजा DG बरोबर GF असं तयार होतंय. बघा, आपली सिद्धता संपली. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं असेल मी या ठिकाणी टँजंट सेकंड थेरम वापरलं, पायथागोरसचा सिद्धांत 1 वापरला आणि पायथागोरसच्या सिद्धांताच्या सूत्राच्या एका बाजूच्या ऐवजी, वर्गाच्या ऐवजी मी तिथं टँजंट सेकंडचं थेरम त्याच्यानुसार तयार झालेलं सूत्र त्या ठिकाणी कव्हर करून ही सिद्धता लिहिलेली आहे. आज आपण व्हिडिओ नंबर 58 मध्ये 1 ते 5 प्रश्न बघितलेले आहेत आणि 1 ते 5 प्रश्न सगळेच्या सगळे सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला लक्षात आला असेल, समजलेलं असेल आणि माझं मार्गदर्शन ही तुमच्या लक्षात येत असेलच असं मी समजतो.
माझा चॅनल अद्यापही तुमच्याकडून सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तयार झालेले सर्व व्हिडिओ, तयार झालेल्या सर्व व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला पाठवतो आहे, तुम्हाला मिळत आहेत. मिळालेल्या लिंक्स तुम्ही काय करा, तुमच्या सर्व मित्रांना, नातलगांना, सर्वांना सर्वत्र पाठवा. ओके, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.